रामकृष्ण हरी नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 43वा दिवस हे सकाळी लोणेरे गावातून आमचं प्रस्थान झाले 6:15 वाजता. दुपार भोजन कालीबावडी मारेवा आश्रम, संध्याकाळी मुक्काम मांडवगड चतुर्भुज श्याममूर्ती. तिथं खूप छान असं रामाचं मंदिर आहे, चतुर्भुज रामाचं एकमेव जगाच्या पाठीवर एक चतुर्भुज राममूर्तीचं संध्याकाळी आम्हाला दर्शन होणार आहे. आणि आजचं अंतर जवळजवळ 32 ते 35 किलोमीटर आहे. बघा खूप अशा प्रकारे आज धुकं पण आलेले, थंडी पण आहे. आणि नारायण सर आम्ही समेत सगळं आमचा संगमेर ग्रुप आधी सगळे आम्ही आत्तापर्यंत नर्मदा मैयाने आम्हाला सुखद आणलेले. आजचाही प्रवास सुखद हो, आनंदाचा हो. नर्मदा चरणी प्रार्थना. हर हर नर्मदे हर. तो रस्ता आहे. ही माता माऊली सकाळी आम्हाला चहा प्यायला हाका मारली. हो, अशा प्रकारे हे लोक सेवा करतात बघा चहाची. आणि नर्मदे हर माता चहा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे, मार्गस्थ झालेलो आहे. खूप असा रस्ता पण असा ओबड धोबड आहे, खाली चिचकुळे दगड पाहून चालायचं आहे. थंडीमध्ये बोटाला पण विजा झाली नाही पाहिजे. हर हर नर्मदे. बघा चिचकुळे दगड आहे आणि खूप गुलाबी थंडी आज. बघा सूर्यनारायणाचं आज काही दर्शन होणार नाही. सकाळचे जवळ 8 साडेआठ वाजता आलेले. खूप अशा प्रकारे इथं सेवा करतात. ज्यांना दूध पाहिजे ते दूध देतात, चहा पाणी देतात, पोह्यांचा नाश्ता देतात. हर हर नर्मदे माताराम. हां, हर हर नर्मदे. बघा हा कालीबावडीकडे चाललेला रस्ता आहे. नर्मदे हर रामकृष्ण हरी. बघा हे रामकुटी आहे, गावाचं नाव रामाधाम आहे. खूप अशा प्रकारे आम्ही 7 किलोमीटर आलेले सकाळी आमच्या लोणेरे गावातून प्रस्थान झालेले. वय बाबा सेवा करतात. बघा या चटाई आतरलेले बाबा नाश्ता देतात, चहा देतात. जवळ 10-1 वर्षापासून बाबा सेवा आहे, जसं 9 वर्षापासून. हाँ बाबा सेवा हमारे पिताजी से करता था बहुत दिन से. वो पिताजी खत्म हो गया, उसके बाद हम लोग कर रहे हैं. हाँ तो 12 साल की कुटी बनी है. हाँ हाँ 12 साल हो गए. हाँ 12 साल हो गए जब चल रहा है. वो नाश्ता बालभोग चाय पानी सब जो भी अपने पास सुविधा है वो करते हैं. हाँ रोटी पानी शाम को देते हैं, खिलाते हैं. खिलाते हैं. कोई परिक्रमा से आते तो रुकते. हाँ रुकते. कल भी 30-15 रुक जाते. 15 वाह. बघा खूप असे गरीब परिस्थिती, परंतु किती हो, 15 येऊ, 25 येऊ, 30 येऊ, भोजन पण बाबा घालतायत, चहा पाणी. आता नाश्त्याला बोलवले बाबा, हाका मारली. बघा दाल बाटी खिलाता हूँ. दाल बाटी खिलाते. हो चावल. हो बघा परिस्थिती कशी असो, परंतु एक घालण्याची हिंमत आहे बाबाक. सेवेचा हा त्यांना आनंद आहे. म्हणून परिस्थिती कशी असो, फक्त आपल्या अंतःकरणात सेवा पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टी जोडण्यात येतात. नर्मदा माई काय करते, साह्य देते, अन्नपूर्णा आहे, ते बसलेले असते नर्मदा माई. काहीच कमी पडत नाही बा. हर हर नर्मदे. याचे काय सकाळचे 11 वाजलेले. पुढे भोजन आहे, 2 किलोमीटर आश्रम आहे मारेवा. आणि कालीबावडीतून आता आम्ही पुढे 1 किलोमीटर आलेलो आहे. बघा विश्रांतीसाठी सगळे बसलेले आहे. संध्याकाळी मुक्काम मांडवकडे चतुर्भुज राममूर्ती. अंतर इथून जवळजवळ 17 किलोमीटर आहे. काय नाही, आम्ही नर्मदा माई आम्हाला शक्ती देणार आहे. आणि संध्याकाळी आम्हाला चतुर्भुज राममूर्तीचं दर्शन होणार आहे. बघा आता हे जाधव बाबा पपई कापतायत. हो रस्त्याने आता असा पपई, चहाचा, नाश्त्याचा, पोह्याचा, भज्याचा सगळे बघा. हो शेताच्या कडेला बसलेले सगळ्या माता माऊली, आम्ही सगळे आमचा ग्रुप संगमेर. खूप अशा प्रकारे शेती पण खूप छान आहे, शेतकरी पिकवतात. हर हर नर्मदा. अशा प्रकारे इथं हनुमंत मंदिर आहे. मांडवगड हा रस्ता आहे बरं का. आता वाजलेले दुपारचे 1:30 वाजलेले. आम्ही 10 मिनिटं विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहे. पुढं गाव दिसते बघा. खूप छान असे छोटे छोटे लहान लहान मंदिर आहे, गावं आहेत. सगळे नर्मदे हर करतायत. आम्हाला चालण्याला ऊर्जा मिळते. आज 43 दिवस झालेत आणि सुखद असा प्रवास होतो दिवसभराचा. चतुर्भुज राममूर्ती संध्याकाळी आम्हाला दर्शन होणार आहे. नर्मदा आम्हाला सगळ्यांना शक्ती देते, हनुमंत्र आम्हाला शक्ती देतो. म्हणून आमचा मंत्र आहे हर नर्मदे राधेश्याम सीताराम जय हनुमान. सतत अशा प्रकारे चालू आहे. पुढं मागं जरी झालं तरी हा मंत्राशिवाय आम्हाला ताकद मिळत नाही. नामाशिवाय महाराज नाम गोड पुढे कोड सगळे कोड सगळे पुरवणारी इच्छा नर्मदा मैया आहे. आणि तिच्या शक्तीने, तिच्या कृपेने आम्ही चालतोय. आमची शक्ती कुछ कामाची नाही महाराज. आमची शक्ती काहीच करू शकत नाही. नर्मदा मायाची शक्ती, नर्मदा मायाची कृपा आहे. नर्मदा मायाचं जल आहे, नर्मदा मायाचं भोजन आहे. आणि नर्मदा मायाची वाट आहे. म्हणून अशी सुखद अशी वाट आहे. ही वाट आपल्याला बरेच दिवसांनी सापडली, म्हणून संधीत आम्ही सोनं करतोय. सगळे आमचा संगमेर 9 जणांचा ग्रुप आहे. आज 43 दिवस झाले, संगती नाही, एकसुद्धा पुढं मागं नाही का काय नाही. अशा प्रकारची नर्मदा मायाची आमच्या कृपा आहे. अशीच राहिलेली आहे आणि पुढे बी राहणार आहे. हर हर नर्मदे. चलो मच्छिंदर गोरक्षाय. बघा हे नर्मदा परिक्रमा वाट आहे, सुखद वाट आहे, पुण्याची वाट आहे. हे हनुमंतराय मंदिर आहे. इथं विसावा होतोय, दरवर्षी विसावा आहे. इथं एक महिला गेल्या वर्षी चहा घेऊन आली होती. नर्मदा माया कुठून काय आणते आणि आम्हाला अशा प्रकारे ती आमचं पोषण करते. हर हर नर्मदे हर. आज दुपार भोजन कालीबावडी आहे. चित्री मारेवा आश्रम आहे, नर्मदा आश्रम. खूप अन्नक्षेत्र या ठिकाणी. बघा गावाच्या बाहेर आहे 1-2 किलोमीटर. आणि काहींचे जेवण झालेले, काही चाललेले. बघा खूप छान अशा प्रकारे हा आश्रम आहे. दुपारून आम्हाला मांडवगड चढायचं आहे. इथून 16 किलोमीटर मांडवगड. बघा आता हा दुपारा इथं भोजन घेतलेले आणि काही विश्रांती करतायत. दुपार भोजन झालेले आमचं.
अजून 16 किलोमीटर पुढं चतुर्भुज राममूर्ती दर्शन संध्याकाळी होणार आहे. बघा सगळा या ठिकाणी आमचे नारायण सर बोलताई जेवण दुपारचं घेतल्यानंतर आता 1 वाजता प्रस्थान होते आमचं वालं. हो हनुमंतराय मंदिर आहे इथं. आणि बघा हे बाबांचा या ठिकाणी आश्रम आहे. हा आश्रम आहे नर्मदा पायी परिक्रमा करत असताना मांडवगडच्या पायथ्याला आहे. खूप अशा प्रकारे इथं बाबा सेवा करतात. अरे नर्मदे यार. आता थोड्याच वेळात आम्ही मांडवगड चढायला सुरुवात करणार आहे. आलेले आता 22-23 किलोमीटर सकाळपासून मांडवगड चढून संध्याकाळी मुका चतुर्भुज मूर्ती. बघा इथं संध्याकाळची पण विश्रांती असते. थकलं भागलं इथं मुक्कामाला राहू शकतात. असं काही नाही का डायरेक्ट 30 किलोमीटर चाललं पाहिजे असं काही नाही. बघा खूप सेवा इथं सेवेदारी लोक आहे. नर्मदे कोणाला आता ते आग्रह करतात कोणाला जेवायचं असलं तर जेवू शकतात. बघा दादा गुरु पण आले होते इथे या ठिकाणी. खूप अशा प्रकारे रमणीय स्थळ या ठिकाणी आणि मुक्कामाची पण सोय. बघा आता हे मांडवगड थोड्या मिनटात काही मिनटात आम्ही चढणार आहे आणि इथे विश्रांती आणि चहा घेऊनच आता प्रस्थान होणार आहे. नर्मदे.